महाराष्ट्रातील पुरुषांसाठी सर्वात मोठी खुशखबर। महाराष्ट्र सरकारने पुरुषांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे। आत्तापर्यंत पाहिला महिलांना अनेक योजनेचा लाभ मिळत होता। त्यामध्ये लाडके बहीण योजना असेल, नंतर अनेक बसमध्ये एसटीच्या प्रवासामध्ये विशेष सवलत असेल, या सर्व वेगवेगळ्या उद्योगधंद्यासाठी मदत असेल, या सर्व योजना महिलांसाठी 50% आरक्षण असेल, या सर्व योजना महिलांना मिळत होत्या। पण अखेर महाराष्ट्र सरकारने पुरुषांचाही विचार केलेला आहे। अखेर महाराष्ट्र सरकारने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सर्वात मोठी घोषणा केली आहे। तर ही घोषणा काय आहे, ही योजना काय आहे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहे। महाराष्ट्रातील पुरुषांसाठी सर्वात मोठी खुशखबर आली आहे। आता महिलांप्रमाणेच पुरुषांनाही एसटीमधून फिरताना प्रवास भाड्यामध्ये सवलत मिळणार आहे। पुरुषांना देखील आता अर्धे तिकीट करण्यात आलेले आहे। सरकारची प्रचंड मोठी घोषणा। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त काल मोठी घोषणा करण्यात आली आहे। आता पुरुषांना देखील एसटीच्या तिकिटामध्ये सवलत मिळणार आहे। आता तुम्ही पाहिला असेल, एसटी प्रवासादरम्यान निम्म्या तिकिटामध्ये प्रवास करता येणार आहे। आता पुरुषांना सुद्धा एसटी महामंडळाने ही सुविधा कालपासून जाहीर केली आहे। सरकारने आता काय निर्णय घेतला आहे याबद्दल संपूर्ण अशी माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत। पुरुषांना नेहमी वाटायचं की सगळ्या सवलती आहेत ते फक्त महिलांनाच मिळतात, महिलांना एसटीमध्ये हाफ तिकीट आहे। आता महाराष्ट्र राज्य सरकारकडून आणि परिवहन महामंडळातर्फे सर्व पुरुषांना सुद्धा सवलत मिळणार आहे। म्हणजेच पुरुषांना आता सुद्धा अर्ध्या तिकिटामध्ये प्रवास करता येणार आहे। परंतु थांबा, सवलत ही सर्व पुरुषांना मिळणार नाही। यासाठी सरकारने एक अट देखील ठेवली आहे। ती अट नेमकी काय आहे, तसेच पुरुषांना सवलत मिळवण्यासाठी काही कागदपत्र या ठिकाणी द्यावी लागणार आहेत। तर या योजनेची घोषणा देखील झाली, जिची सुरुवात आता देखील लवकरात लवकर होणार आहे। त्याची तारीखही जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळेच व्हिडिओ आपण शेवटपर्यंत समजून घेणार आहोत। कोणत्या पुरुषांना बसमध्ये तिकिटामध्ये सवलत मिळणार आहे, यासाठी कोणते कागदपत्र लागणार आहेत, कोणता अर्ज तुम्हाला भरावा लागणार आहे, कोणत्या तारखेपासून जिल्ह्यामध्ये पुरुषांना बसमध्ये सवलत मिळणार आहे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। तर बसने तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्ही प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी गुड न्यूज आहे। या बस प्रवासातील मिळालेल्या अर्ध्या तिकिटाचा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही फक्त हा व्हिडिओ 2 मिनिटे लक्षपूर्वक पहा। लालपरी म्हणजेच महाराष्ट्राची एसटी गेल्या 77 वर्षापासून गाव खेड्यापासून ते शहरापर्यंत प्रत्येक प्रवाशाला जोडत आहे। 2019मध्ये सरकारने महिलांसाठी एक क्रांतिकारी निर्णय घेतला होता, ज्यामध्ये महिलांना 50% सवलत मिळाली होती। महिलांना प्रवास भाड्यामध्ये एसटीच्या प्रवास भाड्यामध्ये 50% सवलत देण्यात आली होती, ज्यामुळे महिलांना 2019 पासून राज्यामध्ये कुठेही एसटीने प्रवास करायचा असेल तर फक्त 50% तिकीट लागते। ही योजना सुरू झाल्यामुळे असंख्य महिला ज्या आहेत त्या एसटी बसमधून प्रवास करायला लागल्या। एका अहवालानुसार, एका योजनेनुसार महिला प्रवाशांची संख्या 25%ने वाढलेली आहे। याचा थेट परिणाम एसटीच्या उत्पन्नावर झालेला आहे। त्याचप्रमाणे 2019मध्ये 2023 या काळामध्ये एसटीच्या उत्पन्नामध्ये 15%ने वाढ झाली। म्हणजे सवलत देऊन एसटी महामंडळाचे नुकसान झालं नाही। म्हणजेच या यशाने प्रेरित होऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आता पुरुषांना ही सवलत देण्याची घोषणा, या योजनेची घोषणा करण्यात आली आहे। महिलांप्रमाणे पुरुषांनाही अर्धे तिकीट करण्यात आले आहे। आता पुरुषांनी बऱ्याच वेळा तक्रार मांडली होती ही फक्त महिलांनाच सगळ्यात सवलती मिळत असतात, महिलांना अर्धे तिकीट आहे, महिलांना सवलती आहेत। पण आता पुरुषांसाठी देखील मोठ्या योजनेची घोषणा करण्यात आली आहे, ज्यानुसार महाराष्ट्राने एसटीने फिरायचं असेल तर पुरुषांना देखील सवलत मिळणार आहे। आता नेमकी ही सवलत काय आहे, कोणत्या पुरुषांना सवलत मिळणार आहे, यासाठी काही नियम आणि अटी आहेत, याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगणार आहे। सगळ्यांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे। परंतु त्याआधी आपण या ठिकाणी जाणून घेऊयात की एसटीला नेमकं कशा प्रकारे फायदा होणार आहे, कोणत्या तारखेपासून ही योजना सुरू होणार आहे। पहा, आता या ठिकाणी प्रवाशांची संख्या देखील वाढलेली आहे। आता मग पुरुषांनी सवलत मिळणार, मग याचं उत्तर आहे की प्रवाशांची वाढती संख्या, त्यावेळेस काय होत चाललेली लोकसंख्या वाढली असल्यामुळे MRC आणि SRTने आणि एसटी महामंडळाने विचार केलेला, आपण सवलती दिली तर आणखी जास्त पुरुष या योजनेमुळे एसटीने प्रवास करायला सुरुवात करतील आणि एसटीला तोटा न होता फायदा होणार आहे। त्यामुळेच या क्रांतिकारी योजनेची घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आता ही सवलत कोणत्या प्रकारच्या प्रवाशासाठी देण्यात आलेली आहे, यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत हा प्रश्न तुम्हाला पडला असेल। आणि त्यामुळे आता आपण अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळणार आहोत।
ही सवलत नेमकी किती टक्के असणार आहे, कधीपासून ही योजना सुरू करण्यात आली, ही सर्व माहिती आपण लगेच जाणून घेणार आहोत. कारण की आता ही तारीख अतिशय जवळ आली आहे. ही तारीख आधीच म्हणजे ज्या दिवशी आता ही सवलत सुरू होईल त्या तारखेपासून कागदपत्र तुम्हाला काढून ठेवायचं आहे. हे तुम्हाला आता जाणून घ्यावं लागणार आहे. पहिलं महिलांसाठी जी सवलत सुरू करण्यात आली होती तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील ही सवलत सुरू करण्यात आली होती. त्यामध्ये काय होतं, जर ज्येष्ठ नागरिक असेल तर 70 वर्षावरील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला, मग महिला असो नाहीतर पुरुष असो, त्याला प्रत्येकाला काही ना काही तर 100% मोफत प्रवास मिळणार होता. मग त्यासाठी पूर्वी काय कुठे काही मतदान कार्ड चालायचं, मतदान कार्डवरती वय अधोरेखित असायचं, पण ते चालायचं. परंतु आता महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी निर्णय बदलला असून आधार कार्डवर ओरिजिनल आधार कार्ड तुमच्याकडं असणं अतिशय आवश्यक असणार आहे. त्या आधार कार्डवर तुमचे जे वय आहे ते ॲक्च्युअल वय असणं अपेक्षित आहे. म्हणजेच काय, तुमचं खरोखर वय जेवढं आहे ते तुमच्या आधार कार्डवर नोंद असणं अतिशय आवश्यक आहे. आता काही आधार कार्डवर काय होतं, फक्त तुमचं जे वय आहे त्यामध्ये फक्त वर्षच लिहिलं असतं, त्यामध्ये महिना आणि तारीख लिहिलेलं नसतं. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना सूचना केली होती की तुम्ही व्यवस्थित आधार कार्ड काढून घ्या किंवा ज्येष्ठ नागरिक कार्ड त्या ठिकाणी काढून घ्या. मग अशा प्रकारचं कागदपत्र लागणार आहे का, त्याचप्रमाणे तुम्हाला वेगळा अर्ज तुम्हाला कुठे ठिकाणी करावा लागणार आहे. कोणत्या बससाठी ही सूट असणार आहे, किती टक्के सूट असणार आहे. आता पहा, सगळ्यात आधी तारीख ही या ठिकाणी जाहीर केली आहे, तर तारीख तुम्हाला सांगणार आहे. त्यापूर्वी तुम्हाला व्हिडिओला एक लाईक नक्की करून घ्या. तर आता ही योजना कधीपासून सुरू करण्यात येणार आहे, त्याची तारीख 1 जुलै 2025 पासून ही योजना सुरू करण्यात येणार आहे. 1 जुलै 2025 पासून राज्यातील या बसमध्ये आता कोणत्या बसमध्ये सवलत मिळणार, कशा पद्धतीने सवलत मिळणार, काही नियम आणि अटी आहेत का, याची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक जे आहेत त्यांनी काय केले, 77व्या वर्षी वर्धापन दिनानिमित्त ते एकदा बोलत होते. त्यावेळेस त्यांनी पुरुष प्रवासासाठी 15% सवलत जाहीर करण्यात आले. होय, 15% म्हणजे पुरुषांना बसमध्ये ज्या लांब पल्ल्याच्या बस आहेत त्या लांब पल्ल्याच्या बसमध्ये 15% सूट मिळणार आहे. त्यासाठी एक अट या ठिकाणी ठेवण्यात आली आहे. महत्त्वाची अट म्हणजे कोणती असणार आहे, पहा, बसमध्ये किती सूट मिळणार आहे, कोणत्या बसमध्ये या ठिकाणी तुम्हाला सूट मिळणार आहे. लांब पल्ल्याच्या बसमध्ये तुम्हाला या ठिकाणी सूट तर नक्कीच मिळणार आहे. त्यामुळे 1 जुलै 2025 पासून प्रवास करायचा असेल तर लांब पल्ल्याच्या बसमध्ये कोणत्याही ई-शिवनेरी बस असतील किंवा इतर प्रीमियम बस, महागड्या बसेस असतील ज्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी AC असणाऱ्या बसेस असतात, त्या बसेसमध्ये उदाहरणार्थ लांब पल्ल्याच्या पुण्याहून मुंबईला जात आहे, पुण्याहून नाशिकला जात आहे, पुण्याहून तुम्ही ते इतर ठिकाणी कोणत्याही ठिकाणी जात असाल, राज्याच्या ज्या लांबच्या, पुण्याहून तुम्ही बेंगलोरला जात असाल, राज्याच्या अंतर्गत तुम्ही कोणत्याही ठिकाणी तुम्ही सवलती मिळणार आहे. तिथून पुढे लांब पल्ल्याच्या तुम्हाला पूर्ण तिकीट भरावे लागणार. पण यासाठी तुम्हाला कागदपत्र कुठलं लागणार आहे, त्यासाठी तुम्हाला 75% सूट मिळण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. फक्त आधार कार्ड आहे, जे ओरिजिनल आधार कार्ड आहे तुम्हाला कंडक्टरला दाखवावं लागेल. कारण की जेणेकरून तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असल्याची खात्री तुम्हाला होईल. कारण मित्रांनो, जी योजना आहे ही फक्त महाराष्ट्रातील रहिवासी प्रवासासाठी आहे. त्यामुळे या योजनेमध्ये फक्त महाराष्ट्रामध्ये राहणारा जो पुरुष आहे त्याच्यासाठी ही योजना तयार केली आहे. लांब पल्ल्याच्या बस असणार आहेत त्या बसमध्ये 15% सवलत एवढी देण्यात आली. ही सवलत, ते 15% सवलत देण्यात आली, ही सवलत आता सुरू होणार आहे 1 जुलै 2025 याच्यामध्ये आणखी काही महत्त्वाच्या अटी देखील असणार आहेत. एक सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे याच्यामध्ये असणार ती म्हणजे इतकी महत्त्वाची अट आहे की काय होणार आहे, तुम्ही उदाहरणार्थ तुम्ही कुठेतरी गावाला जायचं, तुम्ही बस स्टँडला गेले आणि डायरेक्ट बसमध्ये चढले, त्यावेळेस तुम्ही 15% सूट द्या असं म्हणाल तर अशा प्रकारे सूट त्यांच्यामध्ये तुम्हाला मिळणार नाही. ही सूट ॲडव्हान्स बुकिंगसाठी आहे. हे लक्षपूर्वक पहा. ॲडव्हान्स बुकिंग म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला कुठेतरी जायचं आहे, मग तुम्ही ऑनलाईन बुकिंग करणं या ठिकाणी असणं आवश्यक आहे. म्हणजेच मित्रांनो, बस स्थानकावर जाऊन तर तुम्ही त्या ठिकाणी तिकीट घेतलं तर तुम्हाला सवलत मिळणार आहे. तर तुम्हाला जी MMRTC जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जायचं, मोबाईल ॲपवर जायचं, तिथे जाऊन तुम्हाला तिथं तिकीट बुक करायचं आहे आणि प्रवासाच्या दरम्यान आधार कार्ड दाखवायचं आहे आणि तुमचं बुकिंग केलेलं तिकीट आहे ते देखील दाखवायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला 15% जी सवलत आहे ती सवलत तुम्हाला लांबच्या पल्ल्यासाठी जाण्यासाठी तुम्हाला ई-शिवनेरी असेल, नंतर जी प्रीमियम बस असणार त्या बसेससाठी लागू होणार आहे. असे नियम याच्यामध्ये असणार आहेत. तुम्हाला आगाऊ बुकिंग करणं अतिशय गरजेचं आहे. तुम्ही कुठल्या एजंटमार्फत बुकिंग केलं तर ते बुकिंग असणार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, तुम्ही प्रायव्हेट बसमधून, प्रायव्हेट ॲप्समधून जर तुम्ही बुकिंग केलं तर कदाचित ही योजना लागू राहणार नाही. तर त्यामुळे जी MMRTचं जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटद्वारे तुम्हाला बुकिंग करावं लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला तिथे 15% सूट मिळणार आहे. उदाहरणार्थ तुम्हाला उद्या जायचं आहे, परवा जायचं आहे, आज बुकिंग केलं तर तुम्हाला त्या तिकिटाचे 15% सूट. आता 100 रुपये तिकीट जर त्या ठिकाणी दाखवलेलं असेल ॲक्च्युअलमध्ये,
तर त्या तिकीटमध्ये तुम्हाला 15 रुपये वाचून जवळपास 85 रुपये तुमचं तिकीट लागणार आहे. म्हणजे तुमचे 15 रुपये या ठिकाणी वाचणार आहेत. अशा प्रकारे 15% सवलत तुम्हाला या आपल्या बसेसमध्ये मित्रांनो तुम्ही या यूट्यूब चॅनलवर तर नवीन आले असाल तर आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच आपल्या नवीन व्हिडिओसाठी लाईक देखील करत जावा. धन्यवाद मित्रांनो.